नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका, ज्याला आपण सुपरवायझर म्हणतो, या पदासाठी उपयुक्त असणारे 2013 मध्ये यवतमाळ या जिल्ह्यासाठी विचारण्यात आलेले टॉप प्रश्न, अर्थातच एका दृष्टीने प्रश्नपत्रिका या ठिकाणी आपण पाहणार आहोत, जेणेकरून 2023 मध्ये म्हणजे पुढच्या महिन्यात होणाऱ्या या अंगणवाडी पर्यवेक्षिका भरतीसाठी तुम्हाला हे प्रश्न, हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आणि फायद्याचा ठरणार आहे। त्यामुळे व्हिडिओमध्ये तुम्ही देखील शेवटपर्यंत राहा। तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता 2013 मध्ये यवतमाळ या जिल्ह्यासाठी विचारण्यात आलेले टॉप प्रश्न या ठिकाणी आपण पाहूया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 2013 मध्ये यवतमाळ जिल्ह्यासाठी विचारण्यात आलेला पहिला प्रश्न बघा, म्हणीचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय निवडा। तर बघा काय आहे म्हण, बावळी मुद्र देवळी निद्रा या म्हणीचा आपल्याला अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय निवडायचा आहे। बघा खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे दिसण्यात बावळट परंतु हुशार मनुष्य। हे काय आहे, बावळी मुद्र देवळी निद्रा या म्हणीचा योग्य अर्थ स्पष्ट करणारा म्हण आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, क ख ज थ ट ठ प्रश्नचिन्ह। तर बघा या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अक्षर येतो, कोणता शब्द येतो, तर धन हे काय आहे, क ख ज त्र ट ठ नंतर धन हा येणारा शब्द किंवा मूळाक्षर आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, टिंबटिंब यांनी चालवलेल्या लोकहितवादी या मासिकावरून त्यांना लोकहितवादी हे टोपण नाव मिळाले। तर बघा कोणी चालवलेल्या लोकहितवादी या मासिकावरून त्यांना लोकहितवादी हे टोपण नाव मिळालेलं आहे। खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे गोपाळ हरी देशमुख यांनी चालवलेल्या लोकहितवादी या मासिकावरून त्यांना लोकहितवादी हे टोपण नाव मिळालेलं आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पुढील अलंकारिक शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय निवडा। तर बघा काय आहे पुढील अलंकारिक शब्द, शुभ शुंभ या अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे। बघा खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे धडधाकट पण निर्बुद्ध व्यक्ती। हे काय आहे, शुंभ या अलंकारिक शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 8 ते 28 दरम्यान येणाऱ्या मूळ संख्यांची बेरीज 1 नंतर लगेच येणाऱ्या मूळ संख्येपेक्षा कितीने अधिक आहे। बघा कशा पद्धतीने प्रामुख्याने मॅथ्सवर प्रश्न विचारण्यात आलेला बघा, तर 8 ते 28 दरम्यान येणाऱ्या मूळ संख्यांची बेरीज 1 नंतर लगेच येणाऱ्या मूळ संख्येपेक्षा कितीने अधिक आहे। बघा 81 ने अधिक आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, स्टेटस ऑफ ह्युमन इन इंडिया हा नावाचा ग्रंथ लिहून टिंबटिंब यांनी भारतातील स्त्रियांचा तत्कालीन दुस्थितीवर प्रकाश टाकला। तर बघा कोणता ग्रंथ आहे, स्टेटस ऑफ ह्युमन इन इंडिया या नावाचा ग्रंथ लिहून कोणी आपल्या भारतातील स्त्रियांच्या तत्कालीन दुस्थितीवर प्रकाश टाकलेला आहे। खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे दयाराम गिड्डुमल यांनी स्टेटस ऑफ ह्युमन इन इंडिया या नावाचा ग्रंथ लिहून आपल्या भारतातील स्त्रियांच्या तत्कालीन दुस्थितीवर प्रकाश टाकलेलं आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पुढील नामांचा प्रकार ज्या शब्दात आहे तो शब्द ओळखा। तर बघा काय आहे पुढील नाम, सामान्य नाम या प्रकाराचा आपल्याला तो शब्द ओळखायचा आहे। बघा खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे पुरुष। हे काय आहे, सामान्य नाम ज्या शब्दात आहे तो शब्द आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 3, 8, 15 तर प्रश्नचिन्ह। तर बघा या ठिकाणी कोणता अंक येतो, 40 हे काय आहे, हे अंक येतो 3, 8, 15 त्यानंतर 40। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी मूलभूत हक्क कोणता। तर बघा दिलेल्या ऑप्शन्स पैकी कोणता मूलभूत हक्क आहे, असाही प्रश्न तुम्हाला 2013 मध्ये यवतमाळ या जिल्ह्यासाठी विचारण्यात आलेला आहे। बघा खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क हे मूलभूत हक्क आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालील क्रियापदे कोणता अर्थ सूचित करतात ते पर्यायातून निवडा। तर बघा काय आहे, क्रियापदे कोणता अर्थ सूचित करतात, हे केवळ शूरांचेच काम आहे। तर हे प्रामुख्याने पर्यायातून आपल्याला निवडायचं आहे। बघा कोणता क्रियापद या ठिकाणी अर्थ सूचित करतात, विद्यार्थ हे या ठिकाणी अर्थ सूचित करतात। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 4, 25, 5 तर प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते अंक येतो। तर बघा 36 हे या ठिकाणी अंक येतो। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पुढील शब्द व त्यांच्या संधीचे 4 पर्याय दिलेले आहेत, त्यापैकी योग्य पर्याय निवडा। तर बघा संधीचे या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत। बघा त्याच्यापैकी आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे बही प्लस अंग। तर बघा या ठिकाणी बहिरंग असा या ठिकाणी योग्य पर्याय बरोबर आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा,
पुढील शब्दांची विभक्ती ओळखा। तर बघा काय आहे शब्द बघा, पुस्तके या शब्दाची प्रामुख्याने विभक्ती ओळखायची आहे बघा। खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे प्रथमा। प्रथमा हे काय आहे, पुस्तके या शब्दाची विभक्ती आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पुढील शब्दांची विभक्ती ओळखा। तर बघा या ठिकाणी रमाबाईस या शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे बघा। खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे चतुर्थी। चतुर्थी हे काय आहे, रमाबाईस या शब्दाची विभक्ती आहे। तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी एक गोष्ट समजून घ्या, या अगोदर 2020 मधील दोन तीन प्रश्नपत्रिका मी ऑलरेडी यूट्यूबच्या चॅनलवरती प्रामुख्याने टाकलेली आहे। तर या 2013 मध्ये आणि 2020 मध्ये कशा पद्धतीने व प्रश्न विचारण्याच्या पातळीमध्ये कशा पद्धतीने बदल झालेला आहे ते तुम्ही एकदा समजावून घ्या, जेणेकरून परीक्षेच्या दृष्टीने हाही तुलनात्मक अभ्यास तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचा आणि फायदेशीर आहे बघा। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पुढील समास ज्या शब्दात आहे तो शब्द ओळखा। तर बघा बहुव्रीही समास कोणत्या, या समास ज्या शब्दात आहे तो शब्द कोणता आहे बघा, जितेंद्रिय हे शब्द आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, स्त्री शिक्षण व विधवा पुनर्विवाह यांचे कट्टर पुरस्कर्ते असलेल्या टिंबटिंब या समाज सुधारकाने पहिली पत्नी निर्वतल्यानंतर सन 1874 मध्ये वामनराव आगाशे यांची विधवा कन्या कुसाबाई हिच्याशी पुनर्विवाह करून उक्ती आणि कृती यामधील एकवाक्यता सिद्ध केली। बघा प्रश्न किती मोठा आहे, कशा पद्धतीने विचारण्यात आलेला बघा। विष्णू शास्त्री पंडित यांनी स्त्री शिक्षण व विधवा पुनर्विवाह यांचे कट्टर पुरस्कर्ते असलेल्या या समाज सुधारकाने म्हणजे विष्णू शास्त्री पंडित यांनी एक वाक्यता सिद्ध केलेली आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ दर्शवणारा योग्य पर्याय निवडा। तर बघा काय आहे वाक्य बघा, अवदसा आठवणे या वाक्यप्रचाराचा आपल्याला अर्थ दर्शवणारा योग्य पर्याय निवडायचा आहे बघा। खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे वाईट बुद्धी सुचणे हे काय आहे, अवदसा आठवणे या वाक्य प्रचाराचा योग्य अर्थ आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पुढील वाक्य प्रचाराचा अर्थ दर्शवणारा योग्य पर्याय निवडा। तर बघा वाक्य काय आहे बघा, सव्यापसव्य करणे या वाक्य प्रचाराचा योग्य अर्थ काय होतो बघा। खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे यातायात करणे हे काय आहे, सव्वापसव्य वाक्य प्रचाराचा अर्थ आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, काही सामाजिक व्यथा व्यक्त करणारे लेखक व त्यांच्या साहित्यकृती यांच्या जोड्या दिलेल्या आहेत, त्यापैकी कोणती जोडी चुकीची आहे। तर बघा कोणती जोडी चुकीची आहे, या ठिकाणी ज्या सामाजिक व्यथा व्यक्त करणारे लेखक आहेत त्यांच्या साहित्यकृती यांच्या जोड्यामधील शंकरराव खरात कोंडवाडा हे काय आहे, जोडी चुकीची आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 123, 213, 527 तर त्यानंतर कोणती अंक येतो। तर बघा कोणते अंक येतो त्यानंतर 527 नंतर। खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे 257 हे या ठिकाणी बरोबर उत्तर आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, मुलींच्या एका रांगेत सोनमचा डावीकडून 13वा क्रमांक येतो तर पूनमचा उजवीकडून 11वा क्रमांक येतो। त्यांनी आपापल्या जागा आपापसात बदलल्या असता सोनमचा क्रमांक डावीकडून 17वा येतो तर रांगेत किती मुली उभ्या आहेत। बघा प्रश्न कशा पद्धतीने कन्फ्युजन करण्यासारखे विचारलेले आहेत बघा। खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे 27 रांगेत मुली उभ्या आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, ब ची आई ही अ च्या आईची सासू आहे परंतु ब हा अ चा पिता नाही, अशा परिस्थितीत ब हा अ चा कोण असणे शक्य आहे। बघा बुद्धिमत्तेवरती कशा पद्धतीने प्रश्न विचारण्यात आले बघा। तर बघा ब हा अ चा कोण असणे शक्य आहे, काका असणे शक्य आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पुढे दिलेल्या क्रमवारीत कोणता अंक क्रमावलीच्या नियमाशी विसंगत आहे। तर बघा प्रामुख्याने क्रम कोणकोणते आहेत बघा, 12, 20, 29, 38, 50, 62 त्यानंतर अंक येतो विसंगत 38 या ठिकाणी बरोबर आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 8, 14, 26, 50 तर प्रश्नचिन्हाच्या जागी प्रश्नचिन्ह 194 तर बघा प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता संख्या येतो, 98 ही संख्या या ठिकाणी येतो। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, एका सांकेतिक लिपीत PUNAM हा शब्द OTMZL असा लिहिला जातो तर SONAM हा शब्द कसा लिहिला जाईल। तर बघा या ठिकाणी RNMZL अशा पद्धतीने लिहिला जाईल। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, रविशंकर सतार पन्नालाल घोष तर प्रश्नचिन्हाच्या जागी काय। तर बघा रविशंकर सतार तर पन्नालाल घोष हे बासरी। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, EHLOS तर प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते अक्षर येतो। तर बघा V या ठिकाणी बरोबर आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा,
पुढील शब्द व त्यांच्या संधीचे 4 पर्याय दिले आहेत, त्यापैकी योग्य पर्याय निवडा। तर बघा या ठिकाणी आपल्याला त्या संधीचे 4 पर्याय दिलेले आहेत, त्यापैकी योग्य पर्याय निवडायचा बघा। 9 + 1, तर बघा योग्य उत्तर आहे नाविक, हे या ठिकाणी बरोबर उत्तर आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, एक 14 मजली इमारतीच्या 10व्या मजल्यावर चढण्यासाठी अर्धा तास वेळ लागतो, तर 10व्या मजल्यावरून आणखीन 5 मजले चढून जाण्यास किती वेळ लागेल? तर बघा किती वेळ लागेल प्रामुख्याने दिलेल्या ऑप्शन्स पैकी यापेक्षा वेगळे उत्तर या ठिकाणी येतो बघा। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालील क्रियापदे कोणता अर्थ सूचित करतात ते पर्यायातून निवडा। तर बघा तू जर माझ्याबरोबर येणार असतील तरच मी मुंबईला जाईन, या क्रियापदामधून कोणता अर्थ सूचित करतात ते आपल्याला या ठिकाणी पर्यायातून निवडायचे बघा। खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे संकेतार्थ, हे काय आहे या ठिकाणी बरोबर आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, हु वेअर दी शूद्रास हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला ग्रंथ त्यांनी आधुनिक भारतातील सर्वश्रेष्ठ शूद्रास अर्पण केला आणि आधुनिक भारतातील हा महान शूद्र म्हणजे टिंबटिंब। तर बघा कोण आहे आपल्या आधुनिक भारतातील हा महान शूद्र? म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले हे आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पुढील अलंकारिक शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय निवडा। तर बघा काय आहे अलंकारिक शब्द? बघा त्राटिका, त्राटिका या ठिकाणी या अलंकारिक शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा आपल्याला योग्य पर्याय निवडायचा बघा। खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं कजाग स्त्री, हे काय आहे? त्राटिका या अलंकारिक शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पुढील शब्द व त्यांच्या संधीचे 4 पर्याय दिले आहेत, त्यापैकी योग्य पर्याय निवडा। तर बघा प्रामुख्याने दिले चित्त प्लस आनंद अशा या ठिकाणी पर्याय दिलेला आहे बघा शब्द, त्याचं या ठिकाणी पर्याय ओळखायचा बघा त्या संधीचं। खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे चिदानंद, हे काय आहे? त्या संधीचे 4 पर्याय दिलेले आहेत, त्यापैकी योग्य पर्याय आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोण प्रार्थना समाजाच्या कार्याशी संबंधित नव्हते? बघा कशा पद्धतीने प्रश्न विचारण्यात आलेला बघा, तुम्हाला प्रश्नामध्ये नव्हते असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, त्यामुळे प्रत्येक परीक्षेमध्ये नीट व्यवस्थित काळजीपूर्वक प्रश्न वाचायचा आहे, त्याचा अर्थ तुम्ही या ठिकाणी समजावून घेऊनच उत्तर या ठिकाणी शोधायचे बघा। तर तुम्हाला या ठिकाणी प्रार्थना समाजाच्या कार्याशी संबंधित नव्हते असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, तर साहजिकच आहे या प्रश्नाचं उत्तर केशवराज जेदे हे प्रामुख्याने प्रार्थना समाजाच्या कार्याशी संबंधित नव्हते। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, मराठी भाषेचे व्याकरण हा ग्रंथ लिहून मराठी भाषेच्या व्याकरणाचा पाया घालणाऱ्या टिंबटिंब यांनी मराठी भाषेचे पाणिनी म्हणून सार्थ गौरवले जाते। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणाला ओळखले जाते मराठी भाषेचे पाणिनी म्हणून? सगळ्यांना या प्रश्नाचं उत्तर माहीतच असेल, दादोबा पांडुरंग यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणून सार्थ गौरवले जाते। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्ती अन्वये 6 ते 14 वयोगटातील बालकांसाठी मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण हा आता मूलभूत हक्क ठरला आहे? तर बघा खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे 86वी घटना दुरुस्ती 2002, हे प्रामुख्याने ही घटना दुरुस्ती अन्वये 6 ते 14 वयोगटातील बालकांसाठी मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण हा आता मूलभूत हक्क ठरला आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतात आतापर्यंत किती वेळा आर्थिक आणीबाणी पुकारण्यात आली आहे? बघा कशा पद्धतीने प्रश्न विचारण्यात आलेले बघा, एकदाही प्रामुख्याने आपल्या भारतात आर्थिक आणीबाणी पुकारण्यात आली नाही, हा प्रश्नपत्रिका प्रामुख्याने 2013चा आहे बघा। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतीय घटनेच्या कितव्या कलमानुसार भारतात निवडणूक आयोगाची रचना करण्यात आली आहे? तर बघा प्रामुख्याने आपल्या भारतीय घटनेच्या कितव्या कलमानुसार आपल्या भारतात निवडणूक आयोगाची रचना करण्यात आलेली आहे? 324 कलमानुसार आपल्या भारतात निवडणूक आयोगाची रचना ही करण्यात आलेली आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारताचे कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल केंद्र शासनाच्या लेखासंदर्भातील आपला अहवाल खालीलपैकी कोणाकडे सादर करतात? तर बघा कोणाकडे सादर करतात प्रामुख्याने? खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे राष्ट्रपती यांच्याकडे भारताचे कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल केंद्र शासनाच्या लेखासंदर्भातील आपला अहवाल हे राष्ट्रपती यांच्याकडे सादर करतात। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कॉफीचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होते? तर बघा कोणत्या राज्यामध्ये होते कॉफीचे सर्वाधिक उत्पादन? खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे केरळ, केरळ या राज्यामध्ये कॉफीचे सर्वाधिक उत्पादन होते। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा,
सरदार सरोवर प्रोजेक्ट कोणत्या राज्यात आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या राज्यामध्ये आहे सरदार सरोवर प्रोजेक्ट? बघा जीकेचे प्रश्न कशा पद्धतीने विचारण्यात आलेला आहे. खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे गुजरात. गुजरात या राज्यामध्ये सरदार सरोवर प्रोजेक्ट आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारताचे मँचेस्टर कोणत्या शहरास म्हणतात? तर बघा कोणत्या शहराला म्हणतात आपल्या भारताचे मँचेस्टर? खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे अहमदाबाद. अहमदाबाद या शहरास आपल्या भारताचे मँचेस्टर म्हणतात. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघा, सत्यमेव जयते हे कोठून घेण्यात आले? तर बघा कोठून घेण्यात आलेला आहे सत्यमेव जयते? सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने असे प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे आहेत बघा. तर बघा खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे उपनिषद या ठिकाणाहून सत्यमेव जयते हे घेण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, सलाल जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? असाही प्रश्न तुम्हाला येत्या सुपरवायझर पदासाठी विचारण्यात येतात बघा. खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे जम्मू काश्मीर. जम्मू काश्मीर या राज्यामध्ये सलाल जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, माझ्याकडे 10 रुपये आहेत, माझ्याकडे 3 रुपये कमी असते तर माझ्याकडील पैसे हे गणेशकडील पैशाच्या निमपट असते, तर गणेशकडे माझ्यापेक्षा किती रुपये अधिक आहेत? तर बघा खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे 4 रुपये हे प्रामुख्याने गणेशकडे माझ्यापेक्षा अधिक आहेत. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघा, भारतातील पहिली सार्वत्रिक निवडणूक टिंबटिंबमध्ये झाली. तर बघा कधी झालेली आहे आपल्या भारतातील पहिली सार्वत्रिक निवडणूक? खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे 1952 मध्ये आपल्या भारतातील पहिली सार्वत्रिक निवडणूक झालेली आहे. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघा, हिंदू वारसा बिल कोणत्या साली अस्तित्वात आले? बघा कशा पद्धतीने प्रश्न विचारण्यात आलेले बघा. तर बघा हिंदू वारसा बिल कोणत्या साली अस्तित्वात आलेला आहे? खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे 1955 या वर्षी हिंदू वारसा बिल हे अस्तित्वात आलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, म्हणीचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय निवडा. तर बघा प्रामुख्याने म्हण काय आहे? शीतावरून भाताची परीक्षा या म्हणीचा अर्थ स्पष्ट करणारा आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे बघा. एखाद्या अंशावरून संपूर्ण पदार्थांची तपासणी करता येते अथवा गुणधर्म समजावून घेता येतात, हे काय आहे? शीतावरून भाताची परीक्षा या म्हणीचा योग्य अर्थ स्पष्ट करणारा वाक्य आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 4 मीटर 40 सेंटीमीटर इज इक्वल टू किती मीटर? तर बघा प्रामुख्याने 3.6 मीटर असा या ठिकाणी होतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पुढील वाक्यातील अवयवाचा प्रकार ओळखा. तर बघा वाक्य काय आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, नीट काळजीपूर्वक ऐका. तो थोडा अलीकडेच थांबला या वाक्यातील आपल्याला अवयवाचा प्रकार ओळखायचा आहे बघा. कोणता आहे? खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे क्रिया विशेषण अवयव हे काय आहे? तो थोडा अलीकडेच थांबला या वाक्यातील अवयवाचा प्रकार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारताचा जगात क्षेत्रफळाच्या दृष्टीने कितवा क्रमांक लागतो? तर बघा कितवा क्रमांक लागतो भारताचा जगामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने? खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे 7वा क्रमांक हे आपल्या भारताचा जगामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने 7वा क्रमांक लागतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पुढील वाक्यातील अवयवाचा प्रकार ओळखा. तर बघा काय आहे वाक्य? अरे रे तुला लागलं का या वाक्याचा प्रामुख्याने अवयवाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे केवल प्रयोगी अवयव हे काय आहे? अरे रे तुला लागलं का या वाक्यातील अवयवाचा प्रकार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पुढील नामाचा प्रकार ज्या शब्दात आहे तो शब्द ओळखा. तर बघा विशेषनाम या प्रकाराचा प्रामुख्याने तो शब्द ओळखायचा बघा. नामाचा प्रकार ज्या शब्दात आहे तो शब्द. खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे मोत्या. मोत्या हे काय आहे? नामाचा प्रकार ज्या शब्दात आहे तो शब्द आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पुढे दिलेल्या काळाचे वाक्य पर्यायातून निवडा. तर बघा काय आहे? अपूर्ण भविष्यकाळ. खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे मी रस्त्याने जात असेन हे काय आहे? अपूर्ण भविष्यकाळ आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न बघा, पुढे दिलेल्या काळाचे वाक्य पर्यायातून निवडा. तर बघा रीती वर्तमान काळ वाक्य आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे. मी गात असतो हे काय आहे? रीती वर्तमान काळ वाक्य आहे. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने एकूणच 2013 मध्ये यवतमाळ या जिल्ह्यासाठी विचारण्यात आलेले टॉप प्रश्नपत्रिका या ठिकाणी तुमच्या समोर आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत. जसं की 2023 मध्ये म्हणजे पुढच्या महिन्यात होणाऱ्या अंगणवाडी सुपरवायझर अर्थातच पर्यवेक्षिका या पदासाठी हे प्रश्न हा व्हिडिओ तुम्हाला अतिशय उपयोगाचा आणि महत्त्वाचा ठरणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो
तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।